महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचं शुभ आगमन झालेलं आहे। जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया मंडळी, जोरदार टाळ्या होऊ देत। धन्यवाद। सन्माननीय सुनेत्राताई अजित पवार यांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते आणि त्यांना विनंती करते, कृपया ताई आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनीही स्थानपन्न व्हावे। महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन 2026 या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून सहर्ष 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 स्वागत करते। दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो। मंडळी, हा दिवस केवळ एक उत्सव नसून तो महिलांच्या संघर्षाची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या सशक्तीकरणाच्या प्रवासाची आठवण करून देणारा दिवस आहे। समाजात महिलांना समान हक्क, समान संधी आणि सन्मान मिळावा यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो। महिला ही समाजाची केवळ एक घटक नाही, तर ती कुटुंबाची आधारस्तंभ आणि राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरणा शक्ती आहे। आई म्हणून संस्कार देणारी, शिक्षिका म्हणून ज्ञान देणारी, डॉक्टर म्हणून सेवा करणारी, उद्योजिका म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारी आणि नेतृत्वाच्या भूमिकेत समाजाला दिशा देणारी अशी अनेक रूपे महिलांनी समर्थपणे निभावली आहेत। आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, उद्योग, क्रीडा आणि कला या सर्व क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। तरी देखील महिलांना अनेक सामाजिक आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे महिलांचे सशक्तीकरण, त्यांचे हक्क, त्यांची सुरक्षितता यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक आहे। याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम राबवत असतो। महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे। आजचा हा कार्यक्रम केवळ महिला दिन साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा, त्यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी प्रेरणा देण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे। या निमित्ताने आज आपण सगळेजण एक संकल्प करूया। समाजात स्त्री पुरुष समानतेचा आदर ठेवून महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू आणि याच सकारात्मक विचारांसह आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया। एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा मंडळी, जागतिक महिला दिन 2026 या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत आणि आता आपल्या मान्यवरांच्या उपस्थितीसाठी ही जरा जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ देत। आपल्या मंचावर आपल्या सोबत उपस्थित आहेत सन्माननीय, आदरणीय आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई अजित पवार। एकदा पुन्हा त्यांच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ देत। याचबरोबर सन्माननीय अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग श्रीमती रुपालीताई चाकणकर या सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा वर्षाव करूया। यानंतर सन्माननीय श्रीमती नंदिनीताई आवडे, सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचंही शुभ आगमन झालेलं आहे। यांच्यासाठीही आपण जरा जोरदार टाळ्यांचा वर्षाव करूया मंडळी। आणि इतर आपले जे मान्यवर आहेत ते अगदी काही क्षणातच या सभागृहात उपस्थित होणार आहेत। आपल्या सन्माननीय श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, आपल्या सन्माननीय श्रीमती रुपालीताई चाकणकर आणि श्रीमती नंदिनीताई आवडे यांना मी विनंती करते, कृपया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत, अभिवादन करत आपण या सुंदर सोहळ्याची सुरुवात करूया। मान्यवरांना विनंती, आपण आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन करूया। प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर माझी मान्यवरांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमामध्ये पुढे वळूया। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दीप प्रज्वलनाचंही स्वागत करणार आहोत मंडळी। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत।
धन्यवाद. मान्यवरांना विनंती, पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हावे. मंडळी, सन्माननीय सुशीबेन शहा, माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि बाल हक्क आयोग यांचंही शुभ आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. एकदा त्यांच्या स्वागतासाठीही आपण जोरदार टाळ्यांचा वर्षाव करत आहोत. धन्यवाद. आणि आता सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे. मंडळी, आपल्या भारताचा सन्मान आणि आपल्या महाराष्ट्राची शान राष्ट्रगीत आणि राज्यगीतासाठी आपण सर्वांनी आपल्या स्थानी उभं राहायचं आहे, आपल्या जागी उभं राहायचं आहे. आपण राष्ट्रगीत प्ले करूया. जय सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र, भारत माता की. सर्वांना माझी विनंती असेल, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि मान्यवरांनाही माझी विनंती आहे, कृपया आपणही स्थानापन्न व्हावे. याचबरोबर मंडळी, श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम, अप्पर पोलीस महासंचालक यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. ताईंच्या स्वागतासाठीही आपण जरा जोरदार टाळ्यांचा वर्षाव करणार आहोत. आणि आपण आता या कार्यक्रमामध्ये पुढे वळूया. मंडळी, मान्यवरांच्या स्वागतासोबत मान्यवरांचा सत्कार करत आपण या कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. पण तत्पूर्वी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुनेत्राताई अजितदादा पवार. खरं तर ताई, मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपण आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला आहे. या सर्व महिलांच्या प्रेमाखातर आज तुम्ही इथे उपस्थित राहिला आहात. आणि मंडळी, जसं आपण सगळ्यांनाच माहीत आहे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वीच वैकुंठाला प्रस्थान झालेलं आहे.
हा प्रसंग केवळ पवार परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद होता. या घटनेमुळे पवार परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. परंतु अशा कठीण प्रसंगातही वैयक्तिक दुःख मनात ठेवून समाजसेवेच्या कार्याला प्राधान्य देत समाज कल्याणासाठी पुढे सरसावलेलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या आदरणीय श्रीमती सुनेत्राताई पवार. जरा जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत सुनेत्राताईंसाठी. याचबरोबर अर्थातच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि मला असं वाटतं जागतिक महिला दिनामध्ये याच्यापेक्षा जास्त गौरवास्पद बाब महाराष्ट्रासाठी दुसरी कोणतीही नाहीये. जरा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत मंडळी. पुन्हा एकदा आपण आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचा स्वागत सत्कार करत या कार्यक्रमामध्ये पुढे वळणार आहोत. माझी विनंती आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांना कृपया आपल्या शुभ हस्ते आपण स्मृतिचिन्ह, पुस्तक, शाल आणि भेटवस्तू देत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांना सन्मानित करावे, यांचा सत्कार करावा. आणि सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल जरा जोरदार टाळ्यांनी आपण या क्षणाला सजवूया मंडळी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय सुशीबेन शहा यांचा आपण सत्कार करणार आहोत. माझी विनंती आहे सन्माननीय आवडे मॅडम कृपया आपल्या शुभ हस्ते आपण सुशीबेन शहा यांचा सत्कार करावा. सन्माननीय सुशीबेन शहा माजी अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि बाल हक्क आयोग यांचा सन्मान, यांचा सत्कार आता आपण करत आहोत. यानंतर मंडळी सन्माननीय श्रीमती अश्वती दोर्जे अप्पर पोलीस महासंचालक यांचा आपण सत्कार करणार आहोत. या सत्कारामध्ये आपण छान असं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मृतिचिन्ह, पुस्तक, शाल आणि भेटवस्तू देत त्यांचा सत्कार करणार आहोत. श्रीमती आवडे मॅडम यांना माझी विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमती अश्वती दोर्जे अप्पर पोलीस महासंचालक यांचा सत्कार करावा, यांचा सन्मान करावा. छान असं तुळशीचं रोपटं, आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मृतिचिन्ह आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एक छान असं पुस्तक देत आपण सर्व मान्यवरांचा सत्कार, सर्व मान्यवरांचा सन्मान केलेला आहे. माझी विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण स्थानपन्न व्हावे. याचबरोबर मंडळी अगदी थोड्याच वेळात आपल्या मुंबईच्या सन्माननीय महापौर रितुताई तावडे यांचं शुभ आगमन या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आता आपण थोडंसं पुढे जात आहोत. मंडळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या कार्याविषयी एक छान अशी चित्रफीत आपण बनवलेली आहे. पण तत्पूर्वी माझी विनंती असेल महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना कृपया आपण इथे येऊन या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सर्वांसमोर मांडावं. एकदा रुपालीताई चाकणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करूया मंडळी. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिली, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतोय, त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आमच्या सहकारी सुशीबेनजी शहा कायमच राज्य महिला आयोगाला ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि आमचे पदसिद्ध सदस्य असलेले पोलीस महासंचालक असतील आणि त्यांची सर्व टीम, त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अश्वितीजी दोरगे, माझ्या सदस्य सचिव नंदिनीजी, उपसचिव पद्मश्रीजी, माझा सर्व राज्य महिला आयोगाचा स्टाफ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, प्रोटेक्शन ऑफिसर असतील, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण, माझे लॉ कॉलेजचे स्टुडंट, त्याचबरोबर समाजामध्ये आपण मोलाची कामगिरी बजावत असताना खऱ्या अर्थानं संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे असं म्हणत या ठिकाणी उपस्थित असलेली खाकी वर्दी, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या आपल्या खांद्यावर घेणारी समाज माध्यमं, पत्रकार, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आदरणीय वहिनी, आपल्यावर आणि आदरणीय दादांवरती प्रेम करणारी महाराष्ट्रातली जी जनता आहे, त्यामध्ये खास आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही महिला भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज खरं तर गडचिरोलीपासून या ठिकाणी आलेल्या महिला भगिनी आहेत. धुळे, जळगाव, पालघर, नंदुरबार, वाड्या आणि पाड्यांवरून आलेली महिला भगिनी ही समोर उपस्थित आहे आणि व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला शक्तीचा सोहळा आहे, गौरव आहे. आणि म्हणून वहिनी, आमच्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या मातृशक्तीच्या वतीनं तुमच्या या वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं जागतिक महिला दिवस हा महिलांच्या गौरवाचाच नाही, पण महिलांनी खऱ्या अर्थानं स्वतःच्या अस्तित्वासाठी जी लढाई दिली, जे कर्तृत्व सिद्ध केलं, त्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे. आणि त्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, त्या योगदानाचा सन्मान व्हावा आणि त्याची आठवण व्हावी, म्हणून खऱ्या अर्थानं हा जागतिक महिला दिवस आपण सगळेजण साजरा करतोय. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना जिथं जिथं संधी मिळाली त्या संधीचं ते सोनं करत, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू आयुष्याची लढाई लढ, हा सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. कुटुंबापासून, म्हणजे चूल आणि मूल सांभाळत असताना, कुटुंबापासून केंद्राचं अर्थव्यवस्था मांडेपर्यंत, शिक्षणापासून पुढच्या सामाजिक कार्यापर्यंत, त्याचबरोबर राजकारणापासून विविध क्षेत्र तिने पादाक्रांत केली. आणि या सगळ्यांमध्ये आयुष्यामध्ये अनेक अडचणी तिला आल्या असतील, पण मी कायम सांगते, 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना कदाचित तिला त्या वेदना होतात, पण ती वेदना सहन करण्याची ताकद फक्त तिच्यामध्येच असते. माझे पुरुष बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मनापासून स्वागत करताना आनंद वाटतो. पूर्वी 8 मार्च हा महिलांचाच असायचा. वक्ते महिला असायच्या, श्रोते महिला असायच्या आणि समोर बसलेल्या महिलांमध्ये महिलांच्या व्यथा मांडल्या जायच्या. कार्यक्रम संपला की 4 भिंतीमध्ये आमच्या वेदना विरून जायच्या, कारण कार्यक्रम महिलांनीच आयोजित केलेला असायचा, महिलांनीच ऐकलेला असायचा, महिलांनीच सांगितलेला असायचा. पण दिवसेंदिवस आता ही मानसिकता बदलतीये. आमच्या कार्यक्रमामध्ये पुरुष उपस्थित राहतात. बऱ्याच वेळा कार्यक्रमाचं आयोजन हे पुरुषांकडून केलं जातं, म्हणून आमची लढाई 250 वर्षापेक्षा जास्त आहे. सावित्रीमाईंनी स्वतःपासून सुरू केलेल्या या लढाईमध्ये आमचे प्रश्न आम्ही तेव्हापासूनच मांडतोय. आमच्या वेदना ह्या तेव्हापासूनच्याच आहेत. पण ज्यावेळेस समाजातल्या पुरुषी मानसिकतेला आमचा खऱ्या अर्थाने मानसिकता समजेल, पुरुषांची मानसिकता बदलेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज बदललाय. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ आता ही मानसिकता बदलतीये.
आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढतच राहू. पण जेव्हा पुरुष बांधव आमच्या अस्तित्वासाठी लढाईमध्ये 4 पावलं पुढे येतो तेव्हा खऱ्या अर्थानं ही लढाई आम्ही जिंकतोय असं मनापासून वाटतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय यश ज्यांनी संपादन केलं त्यांचा सन्मान आदरणीय वहिनींच्या हस्ते होणार आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय वहिनी, मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने काम करत असताना वेगवेगळे उपक्रम या आयोगाच्या माध्यमातून राबवले, जेणेकरून आमचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली महिला भगिनी मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकणार नाही, तिचे प्रश्न मांडू शकणार नाही, तिच्या व्यथा मांडू शकणार नाही. अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला भगिनींना न्याय मिळाला पाहिजे ही या पाठीमागची संकल्पना. आणि म्हणून मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून महिला भगिनींचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नाहीत, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही भावना निश्चितपणाची आहे. आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोग आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. मुंबईच्या महापौर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते. आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत जात त्या महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि वहिनी, गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त केसेस आम्ही निकालात काढल्या, याचं आम्हाला समाधान. या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून खरं तर आज आपण अनेक उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत, अनावरण करणार आहोत. समाजाची मानसिकता बदलत असताना या समाजाच्या बदलत्या मानसिकतेबरोबर जनजागृती करणं ही मोहीम आपल्या हाती घेत असताना आम्ही 4 वर्षामध्ये टोल फ्री नंबर सुरू केला. आणि तो महाराष्ट्रामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री नंबर सुरू केला. 155-209 या क्रमांकावरती संपर्क साधल्यास जी कोणी तक्रारदार असेल तिची तक्रार तातडीने घेतली जाते. राज्य महिला आयोगाच्या वतीनं बालविवाहाच्या विरोधातली फार मोठी मोहीम आपण राबवली. अगदी आमच्या मेलवरती, फोनवरती किंवा मेसेज जरी आला तर अनेक बालविवाह आपण रोखलेले आहेत. अनेक वेळा केवळ राज्य महिला आयोग हे महिलांसाठीच काम करतं ही जी मानसिकता आहे याच्यामध्ये असं नाही, कारण की एका महिलेच्या कुटुंबासाठी आम्ही काम करतो, त्या कुटुंबामध्ये पुरुष सुद्धा येतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा पुरुषांचे सुद्धा प्रश्न ते मांडतात, कारण की ते एका महिलेशी संबंधित असतात. आणि म्हणून समुपदेशन करत आम्ही या कुटुंबांना एकत्र जोडण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 90% जास्त कुटुंब हे केवळ समुपदेशन करून आपण एकत्र आणलेले आहेत. आणि याचं मला निश्चितपणाने समाधान वाटतं. आदरणीय वहिनी, घटना घडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल आपण खेद व्यक्त करत असताना किंवा त्याच्यानंतर आपण त्यांचं समुपदेशन करण्यापेक्षा घटना घडूच नये किंवा कुटुंब म्हणजे काय, कुटुंब संस्था म्हणजे काय, विवाह म्हणजे काय, विवाह संस्था काय, सासर काय, माहेर काय आणि आपली जबाबदारी काय हे त्या महिलेला आणि तितकंच त्या मुलाला देखील समजलं पाहिजे. पती आणि पत्नी म्हणून जेव्हा ती जबाबदारी आपण स्वीकारतो त्यावेळेस कायद्याच्या चौकटीतून आपली जबाबदारी काय असावी हे किमान माहीत असावं. म्हणून आपण पूर्व समुपदेशन, विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू केलेले आहेत. आणि असे महाराष्ट्रात 10 विवाहपूर्व समुपदेशन केंद्र आहेत. घटना घडून गेल्यानंतर समुपदेशन करण्यापूर्वीपेक्षा घटना घडू नये किंवा कायद्याच्या चौकटीतून आपण गंभीररित्या वागलं पाहिजे ही भूमिका निश्चितपणाने या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून मांडली जाते. विधवा विवाह प्रथाच्या विरोधात आपण फार मोठी मोहीम राबवली. खरं तर याची सुरुवात मी माझ्या कुटुंबापासूनही केली. माझे सख्खे काका गेल्यानंतर काकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणी काढायचं नाही, कपाळाचं कुंकू कोणी पुसायचं नाही. खऱ्या अर्थानं पायातली जोडवी असते, हातातील बांगड्या काढण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये आहे. मला असं वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा संकल्प जरूर असावा. शेवटी एक महिला भगिनी माहेरवरून जेव्हा सासरी येते तेव्हा ती सर्वस्व सोडून माहेरचं सासरी येताना बऱ्याच वेळा पत्रिका जुळत नाही म्हणून स्वतःचं नाव सुद्धा बदलून येते. स्वतःचं नाव बदलते, वडिलांच्या नावाच्या जागी नवऱ्याचं नाव लागतं, आडनाव बदलतं, सासरचं आडनाव लागतं. आणि उंबरठा ओलडून ती जेव्हा सासरी येते तेव्हा नकनिशांत स्वतःला बदलत दुसऱ्या क्षणाला त्या घरात आपलेपणाने प्रत्येकाला ते घरटं जपता यावं हा तिचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. ज्या पतीसाठी ती आलेली असती दुर्दैवाने त्याचं जर दुःखद निधन झालं तर तिचं सर्वस्व संपतं, चारी बाजूला अंधार पसरतो आणि तिला प्रश्न पडतो माझ्या आयुष्याचं पुढे काय. खरं तर अशा कालावधीमध्ये तिला आपण जगण्याची उमेद दिली पाहिजे, उभारी दिली पाहिजे. पण दुर्दैवानं होतं उलटं. आमच्यातल्याच काही महिला भगिनी उठतात आणि अंत्यविधीच्या वेळेस त्या महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसायला जातात. खऱ्या अर्थानं ही प्रथा आता आम्ही गावागावामध्ये बंद केलेली आहे. तिला पण आता सांगितलं पाहिजे पतीचं निधन जरी झालं असेल तरी कपाळाची टिकली कुंकू तसंच राहू दे, कारण त्याच्याकडे बघून तुला चांगल्या पद्धतीने जगण्याची उभारी मिळाली पाहिजे, तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत.
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हळदी कुंकाचं ज्या वेळेस वहिनी आमंत्रण येतं त्यावेळेस मी आवर्जून सांगते, सौभाग्यवतींचे कार्यक्रम तुम्ही चौकात घेत असता, पण ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये विधवा महिला भगिनींच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताल तिथं आम्ही जरूर उपस्थित राहू. आणि अशा ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी ठराव मंजूर केलेले आहेत त्यांना आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सन्मानपत्र दिलेले आहेत. हजारोच्या वरती ग्रामपंचायतीने हे ठराव केलेत. मला सांगायला अभिमान वाटतो. आदरणीय दादांनी मला राज्य महिला आयोगाची जबाबदारी दिली. 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती देऊन माझ्या कार्याचा सन्मान करत कामाची संधी दिली. आदरणीय दादा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्येच म्हणजे खडकवासला मतदारसंघामध्ये 29 ग्रामपंचायती आहेत. वहिनी मला सांगायचे, पहिल्याच वर्षी ह्या 29च्या 29 ग्रामपंचायती या विधवा प्रथा मुक्त आहेत आणि या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण सन्मान चिन्ह दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचा हा प्रयत्न आहे. केंद्रबिंदू आपण स्वतः असावं आणि ह्या परिघासाठीचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा. आणि म्हणून कोणत्याही रूढी परंपरा या सगळ्या जर मातीत गाडायच्या असतील तर त्याची सुरुवात आपण स्वतःच्या घरापासून करूयात. आणि म्हणून हा 8 मार्चचा संकल्प फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आम्ही मानवी तस्करीच्या विरोधात फार मोठी मोहीम राबवली. यामध्ये आखाती देशामध्ये ओमान असेल, मस्कत असेल, दुबई असेल, महाराष्ट्रामधून आणि भारतामधून जाणाऱ्या आणि कामाचा आमिष दाखवून, प्रेमाचा आमिष दाखवून त्यांना तस्करी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदरणीय वहिनी, गेल्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान आपण 72 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं. कारण की आपल्याला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असतील किंवा इंडिया एम्बसी असेल यांच्या थ्रू त्यांना घेऊन येताना महाराष्ट्रात आणता येत नाही. आधी भारताच्या पत्त्यावरती आणावं लागतं आणि मग महाराष्ट्रात घेऊन यावं लागतं. अशा 72 मुली आणि महिलांची सुटका आपण गेल्या वर्षी केली. हे जाळं फार मोठं आहे, याच्यावरती काम करतोय. मला वाटतं आमच्या संगीताताई पाटील देखील इथं कुठेतरी बसलेल्या आहेत. ह्या सामाजिक संस्था ह्या स्वतः तिकडे जाऊन आल्यात आणि खऱ्या अर्थाने तिथली परिस्थिती ह्या त्या चित्रण करून, त्याचे फोटो काढून, व्हिडिओ करून पाठवत होत्या. आणि मेलची सुविधा नसते, कारण की कॉन्टॅक्ट कसं करायचे, त्या महिलांचे मोबाईल काढून घेतलेले असायचे. आपल्याकडचा दिवस म्हणजे त्यांची रात्र आणि त्यांचा रात्र. या दिवसांमध्ये खरं तर रात्रभर आम्ही जागे असायचो, कारण की त्या महिला कधी आपल्याला संपर्क जर केला तर त्यांच्याशी संपर्क व्हावा. आणि या प्रयत्नांनी या सगळ्या मुली आणि महिलांना आपण भारतात घेऊन आलो. त्यात महाराष्ट्रातल्या मुलींची आणि महिलांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून मी पालकांना सातत्याने सांगते, आपल्या पाल्याशी सातत्याने संवाद साधत राहा. संवादातून अनेक प्रश्न सुटतात. आणि म्हणून अशा कोणत्याही आमिष असतील त्यांना बळी न पडता खऱ्या अर्थानं समाजामधलं वास्तव काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये काम करत असताना आम्ही आरोग्यवारीसाठी मोठी मोहीम राबवली. गेले 4 वर्षामध्ये देहू आळंदीवरून निघणारी वारी जेव्हा पंढरीला पोहोचते, या वारकरीमध्ये जात असताना खरं माझं वारकरी कुटुंब आणि म्हणून लहानपणापासून वडिलांसोबत वारीत एक दिवस जाताना प्रश्न पडायचा. ज्यावेळेस कळत होतं तेव्हाच की वयात येताना आपल्याला मासिक पाळी येते, तशी या महिला भगिनी इतक्या चालतात. आपल्याकडची वारी ही 28-29 दिवस चालते. नाशिकवरून त्र्यंबकवरून निघणारी वारी आपल्या अगोदर 10 दिवस निघते. त्याच पद्धतीने जळगाववरून निघणारी वारी ही त्याहीपेक्षा 5 दिवस अगोदर निघते. म्हणजे जवळजवळ 1.5 महिना या महिला भगिनी वारीत असतात. आणि मग एकदा तरी मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस या महिला भगिनी काय करत असतील, कशा पद्धतीने त्या हे सगळं चेंज करायचं किंवा कुठे वस्त्र वापरायचं आणि त्याच्यासाठीच्या सुविधा कुठं असतील, हा प्रश्न कायम मनामध्ये होता. पण अगदी प्रारब्ध या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सुदैवाने मला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. पहिल्या वर्षापासून आम्ही आरोग्य वारी सुरू केली आणि सांगायला समाधान वाटतं, वारीमध्ये चालणाऱ्या लाखो महिला भगिनींसाठी दर 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण चेंजिंग रूम असेल, त्याचबरोबर हिरकणी कक्ष असेल, त्यांच्यासाठी मेडिकल स्टाफ असेल, ह्या सगळ्या सुविधा दिल्या. आणि ही वारी अतिशय चांगल्या पद्धतीची देत असताना प्रत्येक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग, बर्निंग मशीन सहित आपण उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून देहू आळंदीतून निघणारी महिला भगिनी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पोहोचते तेव्हाच केवळ ही वारी ही विठुरायाच्या आनंदाची तर व्हावी, पण तिच्या आरोग्याची सुद्धा ती सुलभ व्हावी, हा प्रयत्न झाला. आणि म्हणून आज ही वारीत असंख्य महिला भगिनी भेटतात. मी स्वतः वारीत चालताना त्याचा अनुभव घेते, पाहणी करते. आणि या महिला भगिनी जेव्हा नऊवारी साडीतली डोक्यावर पदर घेतलेली एखादी जनाबाई आपल्याला भेटते आणि सांगते यावेळेस वारीत आमची चांगली व्यवस्था झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक झालं असं मनापासून वाटतं, असं मला आवर्जून सांगायचंय. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 43% जास्त महिला भगिनी ह्या वर्किंग वुमन म्हणून काम करतात. आदरणीय समोर जर पाहिले असेल तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला भगिनी काम करतात. पण यासाठीचा राज्य सरकारचा जो शासकीय धोरणाचा GR होता त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये, प्रतिबंध, मनाई आणि निवारण
2013 हा पॉश ऍक्टचा कायदा अस्तित्वात होता. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय, बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केला, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे, लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळीच्या विरोधातली मोठी चळवळ आपण उभी केली. हुंडाबंदी ह्या कायद्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जेव्हा वहिनी जातो तेव्हा आम्हाला लोक विचारतात कायद्यामध्ये बदल का नाही केला. खरं तर त्या क्षणाला आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, पण आपण कुणालाही उत्तर देत नाही. आपण काम करत असताना हे आवर्जून सांगायचंय, हुंडा घेणाऱ्यापेक्षा हुंडा देणारा जास्त दोषी आहे. आणि म्हणून हुंडा देणार नाही असं जेव्हा तुम्ही ठरवताल तेव्हा घेणारा येणार कुठून, आणि शिवाय जो हुंडा मागतोय त्याच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतो. म्हणून देशभरातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे अधिक कडक आहेत. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, कायद्याच्या चौकटीतून वागत असताना जर हुंडा दिलाच नाही, मागणाऱ्याच्या तोंडाला जी हुंड्याची पैशाची लालच लागली आहे ती कुठेतरी बंद करायची असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतून आवाज उठवला पाहिजे. आणि ही करण्याची जबाबदारी ही आपल्या मातृशक्तीची आहे असं मला मनापासून वाटतं. महिला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांची गर्भपिशवी काढणं, कामाच्या वेळेमध्ये जर त्यांना पाळी आली तर त्यांचा पगार न देणं, या सगळ्या गोष्टींसाठी, त्यांच्या मुलांच्या आरोग्याचे प्रश्न, या सगळ्यांसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारशी सादर केलेत. यामध्ये विभागीय बैठका घेतल्या आणि त्यामुळे वहिनी गेल्या 5-6 महिन्यापूर्वी जिल्हास्तरीय समित्या तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये आरोग्य मित्र, ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य मित्र यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्याच्यामुळे या आरोग्य मित्राच्या माध्यमातून आमच्या ऊसतोड महिला भगिनींचे प्रश्न हे फार मोठ्या प्रमाणात आम्ही मार्गी लावलेत. त्याचं एक समाधान आम्हाला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विशेष ग्रामसभा आयोजित करतो. यामध्ये महिला सुरक्षिता, हुंडाबंदी आणि विधवा प्रथेच्या विरोधातल्या या बैठकीमध्ये ठराव करून घेतो, जेणेकरून त्या महिलांना आपल्याला सन्मान देता येईल. या सगळ्यामध्ये पॉश ऑडिटच्या माध्यमातून जसं मी मगाशी सांगितलं तसं आयोगाच्या माध्यमातून गेले 9 महिन्यामध्ये पाठपुरावा करून या पॉश ऑडिट म्हणजे आयसी कमिटीमध्ये आता सुधारणा करत आयसी ऑडिट केलेलं आहे. म्हणून काम करणाऱ्या महिला भगिनींना मला आवर्जून सांगायचे, तुम्ही कुठेही असा, ज्वेलरीच्या शॉपमध्ये काम करत असताल, साड्यांच्या शॉपमध्ये करत असताल, पार्लरमध्ये असताल, मॉलमध्ये असताल, शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना कुठेही असा, तुमच्यासाठी आयसी कमिटी महत्वाची आहे. तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर पहिला आयसीचा बोर्ड बघा, तो बोर्ड ऍक्टिव्ह आहे का ते बघा. कुठलाही वरिष्ठांनी तुम्हाला कामाच्यासाठी किंवा इतर वेगळ्या भावनेने त्रास दिला तर आयसी कडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. दिवाणी न्यायालय इतका अधिकार आहे आयसी कमिटीला आणि तो तुमच्या संरक्षणाचा हक्क आणि अधिकार आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ही प्रभावी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल, मुलींच्या सुरक्षितेसाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय. दुर्दैवाने मला सांगायचे, परवा बदलापूरची एक घटना होती. यामध्ये श्रीबीज हे विक्री मोठ्या प्रमाणातलं प्रकरण आहे. यामध्ये IVF सेंटर आहे, जे नाशिकच्या IVF सेंटरला ठाण्यामध्ये चालू आहे, ते अनाधिकृतपणे चालू आहे. आणि IVF सेंटरची मान्यता नसताना सुद्धा अशा पद्धतीने महिलांच्या एका महिलेचा वारंवार वापर करून आधार कार्ड बदलून त्यांची ओळख लपून ज्या पद्धतीने हे रॅकेट आहे, गेल्या 8 दिवसामध्ये मी तिथे स्वतः भेट दिली आणि याच्यावरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई करतोय. आपण दररोज बातम्यांना पाहत असताल, नाशिकमध्ये कारवाई केली आहे, जळगावमधून एका आरोपीला अटक केलेली आहे, ठाण्यामध्ये कारवाई केली आहे आणि मालती IVF सेंटर म्हणून जे सेंटर आहे त्याला ताळेबंद केलेला आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं, जर अजूनही कोणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी समोर येऊन आपली तक्रार नोंदवावी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या सगळ्यांमध्ये ज्या महिला प्रवास करतात त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी, मग ओला उबेर सारख्या सार्वजनिक वाहतूक असतील, पॅनिक बटन कंपल्सरी असतं.
बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आम्ही RTOला याबाबतच्या सूचना दिल्यात, त्यांच्याकडे बैठका लावल्या आणि जिथं तुम्ही प्रवासाला बसता तिथं पॅनिक बटन जे असतं तर कंपल्सरी आपण गाडीत बसल्यानंतर पॅनिक बटन आहे का, ते चालू आहे का हे चेक करावं. ते तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. आणि याच्यासाठी सुद्धा आपण ज्यांची पॅनिक बटनची व्यवस्था अजूनही नाही, ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यांना आपण चाचपणी करण्यासाठी परत एकदा पाठवलेलं आहे. खरं महाराष्ट्रामध्ये आर्थिक पाहणी केली गेली त्यावेळेस लक्षात आलं की 12,71,00,000 लोकांकडे मोबाईल आहेत आणि या 12,71,00,000 लोकांपैकी 11,36,00,000 लोक इंटरनेट वापरतात. आता इंटरनेट प्रत्येक ठिकाणी पोहोचलंय, पण ज्या पद्धतीने AIच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आलो, नव्या जमान्यामध्ये आपण आलो, त्याच पद्धतीने त्यांचे प्रश्न सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात वाढले. आणि म्हणून आता फोटो मॉर्फ करणं, एका व्यक्तीचं करणं किंवा कुटुंबाचं करणं आणि सोशल मीडियावरती धमकी देणं, त्या महिलेची फसवणूक करणं, त्यांची पैशाची फसवणूक करणं, असे प्रकार आता दिवसेंदिवस वाढतात. म्हणून आमच्या समवेत असलेला अश्वितीजी याच्यामध्ये यांचा मोठा सहभाग आहे. आणि आज या निमित्तानं आपण सायबर वेलनेस सेंटरचं उद्घाटन आदरणीय वहिनी आपल्या हस्ते करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटतंय, देशातलं हे पहिलं सेंटर आहे जे आज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू होते आणि त्याचं उद्घाटन आमच्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री करतात. हे महिलांच्या सुरक्षतेसाठी असलेलं सायबर वेलनेस सेंटर जे आज आपण पाहणार आहोत, या ठिकाणी त्याचं उद्घाटन आणि कशा पद्धतीचा वापर होईल ते देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण या महिला आयोग सन्मान पोर्टल सुरू करतोय. इथून मग 30 वर्षाचा कालावधी हा राज्य महिला आयोगाला लाभला, पण ज्यावेळेस मी पदभार घेतला त्यावेळेस लक्षात आलं 7-7.5 कोटी महिला भगिनींवर काम करत असताना आयोगामध्ये केवळ 17 कर्मचारी काम करतात. आणि इतक्या मोठ्या आयोगाला सुचबेन जे आपण पहिले होतात, आमच्या अगदी बसण्याच्या व्यवस्थेपासून फार अवस्था वेगळी आहे. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने काम करणाऱ्या आयोगाला त्या पद्धतीचा निधी, त्या पद्धतीची मनुष्यबळ, त्या पद्धतीची यंत्रणा हे गेल्या काही वर्षामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करून आदरणीय दादांच्या माध्यमातून, दादांनी सकाळी 7:30 वाजता मंत्रालयामध्ये आमची बैठक लावली होती, आपण पण होतात. आणि मग मावीम असेल, बाल हक्क आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, यांच्यासाठी प्रयत्न करत आम्हाला ह्या यंत्रणा देण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यामध्ये आमचा आकृतीबंध मंजूर झाला, पण अजून तो आमच्यापर्यंत आलेला नाही. त्याच्यामुळे 17 लोकांवरती 7 कोटी महिला भगिनींची जबाबदारी आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्हाला काम करावं लागतंय. पण तरी सुद्धा मी माझ्या स्टाफचं मनापासून कौतुक करेल. केवळ घरचे आहेत किंवा आयोगाचे आहेत म्हणून नाही, पण बिचारे दिवसा काम करून रात्रीच्या वेळेमध्ये सुद्धा येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल आम्ही घेत असतो. आणि आता याच्यात सुधारणा म्हणून, कारण की आमच्याकडे DV केसेस मोठ्या प्रमाणात येतात, त्याचबरोबर चाइल्ड मॅरेजच्या केसेस असतील, या केसेसमध्ये सुद्धा आणि काउन्सिलिंग करणं ही सगळी जबाबदारी आमच्या आयोगाच्या माध्यमातून पार पाडली जाते. पण यामध्ये सुधारणा व्हावी, त्या पोर्टल आपण AVच्या द्वारे पाहणारच आहोत. आता आम्ही एक पोर्टल आज आपल्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करतोय. यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली कोणतीही तक्रारदार महिला त्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकते, जेणेकरून तक्रार नोंदवल्यानंतर तिची तक्रार पोलीस स्टेशनला गेली का, भरोसा सेलला गेली का, विधी सेवा प्राधिकरणाकडे गेली का, काउन्सिलिंग सेंटरला गेली का, हे तिला आता मेसेजद्वारे समजणार तिच्या. त्याच्यामुळे आता इथून पुढे आयोगावर कोणी टीका करायचं कारण नाही की आम्ही तक्रार केली आणि कारवाई झाली नाही. बऱ्याच वेळेस आमच्याकडे तक्रार करत पण नाहीत, पण तरी सुद्धा सांगतात की तक्रार केली. आता असं होणार नाही. अतिशय पारदर्शक अशा पद्धतीने, आणि बहिणीला त्रास होतोय तर भाऊ सुद्धा तक्रार करू शकतो. आणि महाराष्ट्रातले सर्व पोलीस स्टेशन या पोर्टलला जोडलेले असल्यामुळे तातडीने पोलिसांशी आता संपर्क होणार. त्याचं उद्घाटन आज आपल्या हस्ते होतंय. गेल्या अनेक दिवसामध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला भगिनी अन्यायाच्या विरोधात लढतात. मग तो सावकारीच्या विरोधातला लढा असेल, तो लॉकडाऊन कालावधीमध्ये तिचं घर हिरावून घेतलं त्याच्या विरोधातला तिचा लढा असेल, किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार होत असताना तिला लढावं लागलं असेल, या सगळ्यांच्या संदर्भात ती लढतीये. आणि ह्या सगळ्या सक्सेस स्टोरी आज आपण पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हस्ते त्याचं प्रकाशन करतोय. ह्या सक्सेस स्टोरी देण्यामागचं कारण एकच, कथा जरी एका महिला भगिनीची असेल तरी प्रश्न असंख्य महिला भगिनींचे आहेत. त्या एका कथेतून तिचा प्रश्न हा बाकीच्यांकडे पाहून सुटण्यासारखा असेल, आणि म्हणून तिला प्रेरणा मिळावी, संघर्षाची प्रेरणा मिळावी, जगण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी आजचं पुस्तक प्रकाशन आपल्या हस्ते आम्ही या ठिकाणी करतोय. आज अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन आदरणीय वहिनी आपल्या हस्ते होतंय. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून जरी आपण साजरा करत असेल तर मी कायम सांगते, एका दिवसाचा सन्मान आम्हाला नको, 365 दिवस आम्हाला सन्मानाने वागणूक द्या. शेवटी आम्ही तुमच्या 50% मधला 51% सुद्धा मागत नाही. जो 50% आमचा आहे त्याच 50% आम्ही सन्मानाने लढू. पण हा सन्मान देताना समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, आणि म्हणून ही समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करूयात. या सगळ्यांमध्ये आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं अनेक विषय आहेत जे आपल्या समोर मला मांडण्याची संधी मिळाली. आदरणीय वहिनी, आपण अतिशय शॉर्ट मेसेजमध्ये
तात्काळ आमची राज्य महिला आयोगाची विनंती स्वीकारून या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त वेळामधून उपस्थित राहिलात. मी महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम महिला भगिनींच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या वतीने पुनश्च एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व सामाजिक संस्था पदाधिकारी, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेला युवा पिढी ती सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं विधी सेवा प्राधिकरण म्हणजे वकिली क्षेत्राचं काम पाहत असताना उद्याचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या ही पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते. आयुष्याची वाटचाल चालत असताना संघर्ष, चढ उतार, सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये येत असतात. आदरणीय वहिनी, आपण खरं तर दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळलेला असताना भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्यापेक्षा देशसेवा, राज्यसेवा आणि आपला जो समाजसेवेचा मानस आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आदरणीय दादांच्या जाण्यानंतर चौथ्या दिवशी आपण ज्या धीरोदत्तपणे उभ्या राहत ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, त्या क्षणाला राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, रमाईची आपल्याकडे बघून आठवण झाली. आपण ज्या पद्धतीने ही जबाबदारी घेतली ती जबाबदारी निश्चितच इतरांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. आपल्या या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा देते. आयुष्यामध्ये लढत असताना अनेक वेळा ऐरणीच्या घावासारखे घाव आपल्याला सोसावे लागतात, त्यावेळेस जरूर सोसावेत, पण ज्यावेळेस हातोडा व्हायची वेळ येईल त्यावेळेस घाव घालायला मात्र कधी विसरायचं नाही. आणि म्हणून मी आवर्जून सांगेल, राज्य महिला आयोग आपल्या सोबत आहोत. आपल्या अनेक प्रश्नांसाठी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या सुरक्षित राहायला पाहिजेत. त्यांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास, आत्मबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मंडळी जोरदार स्वागत करूया आपल्या सर्व मान्यवरांचं. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आपल्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचेही जरा जोरदार टाळ्यांनी आपण इथे पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करूया सुंदर शब्दांसाठी. आणि माझी विनंती आहे, या सभागृहामध्ये अजूनही काही मान्यवर आहेत, त्यांना मी आता व्यासपीठावर येण्याची विनंती करणार आहे. सन्माननीय श्रीमती ज्योतिताई विनायक मेटे यांना माझी विनंती आहे. ज्योतिताई, कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्रीमती ज्योती विनायक मेटे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ देत मंडळी. याचबरोबर सन्माननीय मिनलताई जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे कला अकॅडमी, यांचंही शुभ आगमन या सुंदर अशा कार्यक्रमासाठी झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय मिनलताई जोगळेकर यांचंही सहर्ष स्वागत करूया. याचबरोबर मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या सन्माननीय मुंबईच्या महापौर रितुताई तावडे मी विनंती करू इच्छिते, सौ नंदिनीताई आवडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य सचिव यांना कृपया आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सन्माननीय लाडक्या मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांना सन्मानित करू, यांचा सत्कार करूयात. जरा जोरदार टाळ्या वाजत राहू देत मंडळी. सुंदर असं तुळशीचं रोपटं, आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर अशी प्रतिमा, यांची सुंदर असं स्मृतिचिन्ह, याचबरोबर त्यांच्या जीवनावर आधारित हे सुंदर असं पुस्तक आणि छान अशी भेटवस्तू देत आपण आपल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करत आहोत. याचबरोबर माननीय आमदार ॲडव्होकेट मनीषाताई कायंदे याही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. माझी विनंती आहे पुनश्च एकदा, सन्माननीय सौ नंदिनीताई आवडे, कृपया आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आमदार ॲडव्होकेट मनीषाताई कायंदे यांना सन्मानित करत आहोत, यांचा सत्कार करत आहोत. आणि प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी आपल्या टाळ्यांनी या सुंदर अशा क्षणामध्ये भर टाकायची आहे. पुनश्च एकदा सन्माननीय आमदार ॲडव्होकेट मनीषाताई कायंदे यांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले सहर्ष आभारही व्यक्त करते. जोरदार टाळ्यांचा वर्षाव होत राहू देत मंडळी आपल्या सर्व मान्यवर महिलांसाठी.
धन्यवाद. यानंतर माझी विनंती आहे सन्माननीय सौ नंदिनीताई आवडे यांना कृपया आपल्या शुभ हस्ते श्रीमती ज्योतिताई विनायक मेटे यांचाही आपण सन्मान करावा, यांनाही सत्कारित करावे. पुनश्च एकदा सन्माननीय श्रीमती ज्योतिताई विनायक मेटे यांचे मी सहर्ष स्वागत करते, सहर्ष आभार व्यक्त करते. आपण आपला अमूल्य वेळ देत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा आपण सर्व मान्यवर महिला वाढवित आहात. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थित मान्यवर महिलांसाठी. यानंतर पुनश्च माझी विनंती असेल सौ नंदिनीताई आवडे यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मिनलताई जोगळेकर संचालक पु ल देशपांडे कला अकॅडमी यांचा आपण सत्कार करावा, यांचा सन्मान करावा. मंडळी, या सन्मानानंतर आपण लगेचच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा जो कार्यभार आहे, जो कार्यकाल आहे, त्याचा जो प्रवास आहे, त्याबद्दल एक छान अशी चित्रफीत इथे बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सुंदर सुंदर कार्यांची जी क्षणं आपण टिपलेली आहेत ती आपण चित्रफिताच्या माध्यमाने इथे बघणार आहोत. पुनश्च एकदा सर्व मान्यवर महिलांचे मी सहर्ष स्वागत करते. मिनलताई जोगळेकर, पुन्हा एकदा आपले सहर्ष आभार. आपण आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिलेला आहे. आपण स्थानापन्न व्हावे आणि माझी विनंती आहे कृपया साऊंड यांना आपण चित्रफीत पाहूया. तुल्या सदा हे घोषवाक्य आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं. महिलांच्या सामर्थ्याचं महत्त्व अधोरेखित करणारं हे घोषवाक्य 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर 1993 मध्ये महाराष्ट्र हे राज्य महिला आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं. महिलांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचं संरक्षण, त्यांचा समाजातील दर्जा, प्रतिष्ठा सुधारणे, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी करण्यात आली. महिलांवरील हिंसाचाराचं निर्मूलन करणे, त्यांचं शोषण, छेडछाड, इतर प्रकारच्या कुठल्याही अत्याचाराशी संबंधित घटनांमध्ये आयोगाकडे आलेल्या किंवा आयोगाच्या निदर्शनास आलेल्या घटनांवर संबंधित यंत्रणांशी तात्काळ संपर्क करून कार्यवाही करण्यात आयोगाचा पुढाकार राहिलेला आहे. वैवाहिक संबंध, मालमत्तेच्या बाबी, हुंडा उत्पीडन, हुंडाबळी, बलात्कार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ इत्यादींशी संबंधित पीडित महिला या आयोगाकडे दाद मागू शकतात. मागील 4 वर्षात महिला आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 वेळा महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणी घेतली आहे. आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयातही या सुनावण्या सातत्यानं सुरूच आहेत. राज्यभरात महिलांसाठी काम करणाऱ्या विविध यंत्रणा जसे की सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा परिषदेतील समुपदेशक, महिला व बाल विकास विभागातील संरक्षण अधिकारी यांच्या क्षमता बांधणीसाठी आयोगाने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. नोकरदार महिलांना सुरक्षितता देणाऱ्या पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आग्रही आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शासकीय, खासगी सर्वच कार्यालयात पॉश ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने बंधनकारक केला आहे. सक्षम, सुरक्षित आणि सशक्त महिला हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्यानं कार्यरत आहे. मागील 4 वर्षात यासाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शक्ती संवाद या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन ऑगस्ट 2025 मध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मागील 4 वर्षातील प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
आरोग्यवारी उपक्रम. आरोग्यवारी हा आयोगाचा आणखी एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. यामध्ये वारकरी महिलांना मूलभूत सुविधा मिळाव्यात हाच उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने लाखो महिला वारकऱ्यांसाठी आषाढी वारी काळात आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, महिलांसाठी सॅनिटरी पॅड, विश्रांती कक्ष आणि चेंजिंग रूम अशा सुविधा पुरवल्या जातात. कायद्यांमध्ये सुधारणांसाठी सल्ले देणे, घरगुती हिंसाचार आणि मानवी तस्करी विरोधातील कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाला सल्ले देण्याच्या उद्देशाने आयोगाने 2 समित्यांची स्थापना केली आहे. यामध्ये घरेलू हिंसाचार समितीच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश श्रीमती रोशन दरवी, मानवी तस्करी समितीच्या अध्यक्ष म्हणून विशेष न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश स्वाती चव्हाण या मागील वर्षभरापासून काम पाहत आहेत. महिलांच्या संदर्भातील कायद्यांना अधिक सक्षम करणं, आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल सुचवणं यासाठी आयोगाकडून NGO आणि तज्ञांची मदत घेतली जात आहे. या दरम्यान तयार झालेला अहवाल येत्या काळात कारवाईसाठी शासनाला सादर केला जाणार आहे. महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारींबाबत न्याय मिळवून देण्याचे व्रत हाती घेतलेला महिला आयोग आता महिलांची सर्वांगीण प्रगती, मानसिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यासाठी कटिबद्ध आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. महाराष्ट्र महिला आयोगाच्या या गौरवास्पद आणि कौतुकास्पद प्रवासासाठी. आणि लगेचच जसं की रुपालीताईंनी उल्लेख केला होता, लगेचच आपण आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते महिला सन्मान पोर्टल आणि सायबर वेलनेस कक्षाचं उद्घाटन आता करणार आहोत. माझी मान्यवरांना विनंती आहे, सुनेत्राताई आपणासही माझी विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण या पोर्टलचं उद्घाटन करावं. रिमोटचं बटन दाबून आपण या महिला सन्मान पोर्टल आणि सायबर वेलनेस कक्षाचे उद्घाटन करीत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. टाळ्यांचा वर्षाव होत राहू देत. महिला सन्मान पोर्टल राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी महिला सन्मान पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर सायबर वेलनेस कक्षाचंही उद्घाटन. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने अभिव्यक्ती, प्रगती आणि संधींची कवाडे उघडली आहेत. परंतु यामुळे हिंसाचाराचे नवीन मार्गही निर्माण झाले आहेत. ऑनलाईन छळ आणि सायबर स्टॉकिंग, खासगी चित्रांचं वितरण आणि AI डीप फेक यांसारख्या डिजिटल धोक्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांना वारंवार अपमानास्पद संदेश, ट्रोलिंग किंवा संमतीशिवाय वैयक्तिक माहिती उघड करून लक्ष्य केले जाते, ज्यामुळे त्या भीती आणि शोषणाला बळी पडतात. तंत्रज्ञान सहाय्यित लिंग आधारित हिंसाचार म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना पोहोचवलेली इजा, यात ब्लॅकमेल आणि खंडणीचा देखील समावेश होतो, ज्यामुळे सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी तडजोड केली जाते. यामुळे महिलांचे आवाज दाबले जातात, त्यांना डिजिटल अवकाशातून बाहेर ढकलले जाते आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. या हानी केवळ आभासी नसून त्यांचे वास्तविक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात. डिजिटल क्षेत्रातील नुकसान सहसा आर्थिक हानी, चोरलेले पैसे किंवा सामग्रीचा गैरवापर यावरून मोजले जाते. परंतु डिजिटल हानीचा मानसिक आणि भावनिक प्रभाव क्वचितच मान्य केला जातो किंवा मोजला जातो, ज्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. सायबर गुन्हे पीडितांना या गुन्ह्याचा सामना करताना सगळ्यात जास्त कशाची गरज लागते असं विचारलं तेव्हा त्यांनी भावनिक आधार, न्याय आणि रिव्हिक्टिमायझेशन पासून मुक्तीची सर्वाधिक गरज असते असं सांगितलं. तंत्रज्ञान सहाय्यित लिंग आधारित हिंसाचारातून वाचलेल्यांसाठी कोणतीही मदत उपलब्ध नसल्यामुळे सायबर क्षेत्रात मानसिक स्वास्थ्याचा पुरस्कार करण्याची आणि सायबर वेलनेस तसंच प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी अधिक सुरक्षित,
सर्वसमावेशक ऑनलाईन वातावरण तयार करण्याची नितांत गरज होती. याच विश्वासाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोग व आहान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. हा अग्रगामी उपक्रम एक दूरदर्शी पाऊल आहे, ज्याद्वारे महिला, मुले आणि कुटुंबांना डिजिटल साक्षरता, पीडितांना आधार आणि सायबर हिंसाचाराचा सामना करायची प्रतिकार शक्ती निर्माण करणारी एक सुरक्षित आणि सक्षम जागा उभारण्यात आली आहे. या केंद्राचा प्राथमिक उद्देश समुपदेशन आणि उपचारात्मक हस्तक्षेपांद्वारे पीडितांना भावनिक आधार देणे हा आहे, जेणेकरून महिलांना या धक्क्यातून सावरता येईल आणि त्यांना आदराने, प्रतिष्ठेने जगता येईल. हे केंद्र सोशल मीडिया अकाउंट्स परत मिळवण्यासाठी, प्लॅटफॉर्मवरून खासगी मजकूर काढून टाकण्यासाठी तांत्रिक मदत आणि तक्रारी नोंदवण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन प्रदान करेल. तसंच शैक्षणिक संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये शिक्षण आणि जनजागृतीद्वारे डिजिटल साक्षरता आणि सक्षमीकरणाचं काम करेल. आपल्या कार्यालयाच्या आवारात सायबर वेलनेस सेंटर स्थापन करणारा महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा देशातील पहिला महिला आयोग आहे. आयोगाच्या केंद्रस्थानी सायबर वेलनेसला स्थान देऊन महाराष्ट्राने देशासमोर एक आदर्श ठेवलाय, ज्यातून हे सिद्ध होतं की महिला आणि मुलांची ऑनलाईन सुरक्षा ही न्याय, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणापासून वेगळी करता येणार नाही. सायबर वेलनेस सेंटरच्या माध्यमातून राज्य महिला आयोग कायम महिलांच्या मदतीसाठी बांधील आहे. जरा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महिला सन्मान पोर्टल आणि सायबर वेलनेस कक्षाचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे आणि आता आपण वळत आहोत पुढील पुस्तकाचे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या भित्तीपत्राच्या अनावरणाकडे. माझी विनंती आहे, पुस्तक आणि आपलं जे भित्तीपत्रक आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं, ते कृपया आपण घेऊन यावं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्याचे अनावरण करत आहोत. मंडळी, सन्माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे. भरारी असं या पुस्तकाचं नाव आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ज्या महिलांना मदत केलेली आहे अशा महिलांच्या यशोगाथा या पुस्तकामध्ये आहेत. नक्कीच प्रेरणादायी पुस्तक आहे. माझी सर्वांना विनंती असेल, कृपया सर्वांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं. लगेचच आपण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या भित्तीपत्रकाचंही अनावरण इथे करत आहोत. मंडळी, हे भित्तीपत्रक जे आहे ते महाराष्ट्राच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, बस स्टॉप्स असो, रेल्वे स्टेशन्स असो, तिथे लागणार आहे. या भित्तीपत्रकामध्ये अर्थातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जे उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल माहिती आहे. याचबरोबर आपण कसं आणि कुठे तक्रार करू शकतो त्याची सुद्धा माहिती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत भित्तीपत्रकाच्या अनावरणासाठी. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि लगेचच मंडळी, ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे. अर्थातच समाजातील विविध घटकांमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आपण इथे सन्मान करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती यांना मी इथे आता बोलवणार आहे. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वात आधी मी इथे बोलू इच्छिते, ठाणे जिल्ह्यातून अशोक पवार, संस्थापक, सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॉलेंटरी असोसिएशन सेवा, जिल्हा ठाणे. मान्यवरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते यांचा आपण सन्मान करायचा आहे. ही संस्था गेल्या 18 वर्षांपासून समाजात बालविवाह मुक्त भारत, महिला सक्षमीकरण व बाल संरक्षण, बाल कामगार, बाल तस्करी या क्षेत्रात कार्यरत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्हा ठाणे, रायगड, पालघर, परभणी आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये बालविवाह प्रतिबंध, जनजागृती, समुपदेशन, बचाव कार्य व कायदेशीर मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी या संस्थेने केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी.
या सर्व संस्थांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा वर्षाव करत राहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी या सर्व महिला, या सर्व संस्था ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. पुढील संस्था आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधून भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था लांजा भाकर जिल्हा रत्नागिरी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी यांच्यासाठी. महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन व महिला मेळावे घेणे, पर्यावरण जागृती पदयात्रा काढणे, नशामुक्ती अभियान राबविणे, वृक्ष लागवड करणे, हगणदारी मुक्त अभियान राबविणे, कोरोना काळात रत्नागिरी जिल्ह्यात विधवा झालेल्या महिला व त्यांच्या मुलांसाठी अन्न किट यांनी वाटप केलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या वर्षावात आपण या संस्थेचा सन्मान करूया. याचबरोबर यांच्या पत्नीनेही महाराष्ट्र राज्य महिला आयोगासाठी अनेक सेवा दिलेल्या आहेत. धन्यवाद. पुढील नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीमती अक्षता अनिल कांबळी, जिल्हा सिंधुदुर्ग. ग्रामीण भागात जत्रे दशावतार नाटके स्थानिक पुरुषांमार्फत केली जातात, पण दशावतार नाटके फक्त पुरुष करत असतात. त्यामुळे स्त्रियांना कितीही आवड असली तरीही या क्षेत्रात काम करता येत नाही. आणि हे लक्षात घेऊन फक्त पहिले स्त्रियांचे दशावतार नाटक सन 2006 मध्ये सादर केले. त्यास रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळाला. तसेच समाजातील कष्टकरी महिलांना आर्थिक मदतही त्या सातत्याने करतात. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. पुढील सन्मानार्थी आहेत पुणे जिल्ह्यामधून श्रीमती रत्नप्रभा विलास जगताप, अध्यक्ष राधाई स्वयंसेवी संस्था जिल्हा पुणे. पुढील संस्था आहे पुणे जिल्ह्यामधून श्रीमती गार्गी विशाल काळे. गार्गी विशाल काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था जिल्हा पुणे. महात्मा गांधी तंटामुक्त योजनेचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेला पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. भागडी तालुका आंबेगाव हे गाव राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेतून दुष्काळमुक्त केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत यांच्यासाठी. पुढील संस्था आहे पुणे जिल्ह्यातून श्रीमती रत्नप्रभा विलास जगताप, अध्यक्ष राधाई स्वयंसेवी संस्था जिल्हा पुणे. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं मंचावर स्वागत करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यांना सन्मानित करत आहोत. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांमध्ये मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे असे अनेक सेवाभावी यानंतर सांगली जिल्ह्यातील श्रीमती सीमा मोहिते यादव, अध्यक्ष प्रकाश शिक्षण संस्था जिल्हा सांगली. सन्माननीय मुंबईच्या महापौर रितू तावडे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण श्रीमती सीमा मोहिते यादव यांना सन्मानित करत आहोत. सन 2025 पासून पॉश कायदा या विषयावर प्रशिक्षक म्हणून यांनी काम केलेलं आहे. महिलांचे मालमत्तेचे हक्क, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांमध्ये मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे, आदिशक्ती अभियान ब्लॉक स्तरीय समिती सदस्य जिल्हा सांगली म्हणून या कार्यरत आहेत. पुढील स्वयंसेवी संस्था आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सौ शोभादेवी रामराव पाटील, जिल्हा कोल्हापूर. महिला उद्योजकता, कौशल्य विकास, आर्थिक उन्नती, नेतृत्व विकास, आरोग्य, मनोरंजन, कला, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी अशा सर्व क्षेत्रात महिलांचा सर्वांगीण विकास तसेच सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. जोरदार टाळ्यांनी आपण यांचा सन्मान करत आहोत मंचावर. पुढील संस्था आहेत सोलापूर येथून भारतीय स्त्री शक्ती सांगोला, जिल्हा सोलापूर. सोलापूर भारतीय स्त्री शक्ती सांगोला, जिल्हा सोलापूर. महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण, लिंग समानतेचा प्रसार व कुटुंब संस्थेचे सुदृढीकरण करणे, स्तन व गर्भाशय मुख कॅन्सर जनजागृती करणे, आरोग्य तपासणी शिबिर घेणे, किशोरवयीन मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण जनजागृती करणे, सायबर सुरक्षितता कार्यशाळा आयोजित करणे, विवाहपूर्व समुपदेशन करणे असे अनेक सेवाभावी कार्य ते राबवत आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुढील आहेत अहिल्यानगर आदर्श ग्रामीण महिला मंडळ टाकळी ढोकेश्वर, जिल्हा अहिल्यानगर.
आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या संस्थेने ग्रामीण महिलांबरोबरच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी एकूण 5 बालगृहे सुरू केलेली आहेत. दिव्यांग व विशेष बालकांसाठी 3 शाळा चालवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजनही त्यांनी केलेले आहे. आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण या संस्थेचा सन्मान करत आहोत. आपली पुढील संस्था आहे सावित्रीबाई फुले ज्ञानदी प्रतिष्ठान, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझी विनंती आहे मुंबईच्या सन्माननीय महापौर रितुताई तावडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या संस्थेचा सन्मान करायचा आहे. महिलांसाठी कायमस्वरूपी उद्योग व्यवसाय उभारणी त्यांनी केलेली आहे. सन 2006 अहिल्यानगर जिल्हा महिला कृषी प्रवर्तिका म्हणून 1 महिना महाराष्ट्र शासनाचे बारामती शारदानगर येथे बचत गटातील महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी या संस्थेसाठी. पुढील संस्था आहे धुळे येथून प्राध्यापक श्रीमती वैशाली चंद्रशेखर पाटील, जिल्हा धुळे. प्राध्यापक श्रीमती वैशाली चंद्रशेखर पाटील, जिल्हा धुळे. मानसोपचार तज्ञ म्हणून महिला व बालकांसाठी मानसशास्त्रीय कार्यशाळेमार्फत मानसिक आरोग्याची जनजागृती यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. जरा जोरदार टाळ्यांचा वर्षाव होत राहू देत मंडळी आपल्या सर्व कर्तृत्ववान महिलांसाठी. या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आपण आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. नंदुरबार जिल्ह्यातून मनीषा अशोक वसावे, जिल्हा नंदुरबार आणि याचबरोबर काजल विलास पाडवी, जिल्हा नंदुरबार यांना मी विनंती करते आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मनीषा अशोक वसावे, जिल्हा नंदुरबार. बालिकेचा सुरक्षितताविषयी मार्गदर्शन करणे, बालगृहातील वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेणे, शैक्षणिक उपक्रम, आरोग्याचे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. याचबरोबर काजल विलास पाडवी, जिल्हा नंदुरबार. बालगृहात शिलाई मशीन प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण घेण्यात त्यांच्याकडून आलेलं आहे. जीवन कौशल्याचे प्रशिक्षणही त्यांच्याकडून घेण्यात आलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मनीषाताई वसावे आणि काजलताई पाडवी यांच्यासाठी. पुढील संस्था आहे छत्रपती संभाजीनगर येथून श्रीमती जयश्रीताई कैलास ठेंगडे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि छत्रपती संभाजीनगर मधून श्रीमती रेखा भास्कर गोरे या सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांनाही माझी विनंती आहे कृपया आपणही येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीमती जयश्रीताई कैलास ठेंगडे सन 2020 कोविड काळात कर्ज बाजारामुळे पतीने गळफास घेऊन त्यांच्या आत्महत्या केली. त्यावेळी कुटुंबावर 3 लाखांचे कर्ज होते. एकत्र कुटुंब पद्धत, 3 मुलांचा सांभाळ करून या सदर महिलेने शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या वाजत राहू देत मंडळी. याचबरोबर श्रीमती रेखा भास्कर गोरे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. श्रीमती गोरे यांच्या पतीने कोविड काळात कर्जबाजारी असल्या कारणाने सन 2021 मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. पण आजही त्या ताई अगदी खंबीरपणे इथे उभ्या आहेत आपणा सगळ्यांच्या समक्ष. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर श्रीमती रंजना प्रमोद सोनावणे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना माझी विनंती आहे आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. श्रीमती रंजना सोनावणे यांचे लग्न सन 2007 मध्ये झालेले आहे. शेतकरी महिलांची थीम आहे या वर्षाची. मंडळी ज्यांच्या पतीने, ज्या शेतकरी होते आपले, अर्थातच शेतकरी दादा होते, यांच्या पतीने आत्महत्या केलेली आहे. पण या सगळ्या ताई अगदी खंबीरपणे आज समाजासमोर उभ्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण सन्मानित करत आहोत. पुढील आहेत हिंगोली जिल्ह्यातून डॉक्टर वर्षा अखिलेश कुरील, जिल्हा हिंगोली. सुवर्ण फाउंडेशन औंढा नागनाथ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुवर्ण फाउंडेशन या संस्थेस महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार प्राप्त आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे डॉक्टर वर्षा अखिलेश कुरील, जिल्हा हिंगोली यांच्यासाठी. पुढील संस्था आहे नांदेड येथून शुभंकरोती फाउंडेशन, जिल्हा नांदेड. शुभंकरोती फाउंडेशन यांनी लैंगिक समानता कार्यशाळा, महिलांसाठी उद्योजकता कार्यक्रम, किशोरवयीन मुलींसाठी संवेदनशीलता कार्यक्रम, महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेतलेले आहेत. जरा जोरदार टाळ्यांनी आपण शुभंकरोती फाउंडेशन, जिल्हा नांदेड यांचे स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण या संस्थेचा सन्मान करत आहोत. पुढील आहेत अमरावती जिल्ह्यातून श्रीमती सारिका वानखडे, सुखाय फाउंडेशन दृष्टिक्षेपात, जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यातून
श्रीमती सारिका वानखडे, सुखाय फाउंडेशन, दृष्टिक्षेपात, जिल्हा अमरावती. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी मंडळी. सर्व संस्थांच्या कर्तृत्वासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. आपल्या टाळ्या हा त्यांचा सन्मान आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी. पुढील आहेत अकोला जिल्ह्यातून श्री छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम, जिल्हा अकोला. श्री छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम, जिल्हा अकोला या संस्थेने तळागाळातील पीडित महिलांच्या व मुलींच्या उत्थानासाठी विविध माध्यमातून भरीव कार्य केलेले आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं मंचावर स्वागत करत आहोत. या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. यानंतर पुढील आहेत अकोला जिल्ह्यातून जनाई निराधार वृद्धाश्रम, जिल्हा अकोला. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात या नेहमीच कार्यरत असतात. शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेणे, बेघर लोकांकरिता थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप करणे आणि अनाथ आश्रमामध्ये विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करणे असे अनेक समाजसेवी उपक्रम ही संस्था राबवत आहे. जनाई निराधार वृद्धाश्रम, जिल्हा अकोला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. पुढील संस्था आहेत यवतमाळ जिल्ह्यातून श्रीमती साधना दगडूराम बंडेवार, सामाजिक कार्यकर्त्या तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, जिल्हा यवतमाळ. श्रीमती साधना दगडूराम बंडेवार, सामाजिक कार्यकर्त्या तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, जिल्हा यवतमाळ. महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढील आहेत यवतमाळ जिल्ह्यातून जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुमहिला मंडळ, जिल्हा बुलढाणा. जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुमहिला मंडळ, जिल्हा बुलढाणा यांनी कृपया मंचावर यायचं आहे. सन 2017-18 मध्ये महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट कामासाठी अहिल्याबाई होळकर पुरस्काराने यांना सन्मानित केलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मंचावर जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुमहिला मंडळ, जिल्हा बुलढाणा यांचे. पुढील संस्था आहेत बुलढाणा मधून ऍडव्होकेट वर्षा विशाल पालकर, जिल्हा बुलढाणा. ऍडव्होकेट वर्षा विशाल पालकर, जिल्हा बुलढाणा. श्रीमती पालकर या गेल्या 40 वर्षांपासून स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीत कार्य करीत आहेत. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या मंचावर स्वागत करणार आहोत. पुढील आहेत नागपूर जिल्ह्यामधून श्रीमती छाया गुरव राऊत, चाइल्ड वेलफेअर कमिटी, जिल्हा नागपूर. बाल कल्याण समिती नागपूर येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत त्या होत्या. तसेच राज्य कार्यक्रम अधिकारी म्हणून विटॅमिन ॲगल्स या संस्थेमध्ये समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नागपूर जिल्ह्यातून श्रीमती छाया राऊत, चाइल्ड वेलफेअर कमिटी, जिल्हा नागपूर. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधून ॲडव्होकेट विजया बांगडे, संस्थापक सरस्वती शिक्षण महिला मंडळ, शक्ती सदर, जिल्हा चंद्रपूर. पुढील संस्था आहेत ॲडव्होकेट विजया बांगडे, संस्थापक सरस्वती शिक्षण महिला मंडळ, शक्ती सदर, जिल्हा चंद्रपूर. यानंतर माझी विनंती आहे वाशिम जिल्ह्यामधून श्रीमती वनमाला परसराम पेंढारकर, श्रीमती वनमाला परसराम पेंढारकर, कृपया आपणही मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर पुन्हा माझी विनंती आहे मुंबई शहर श्रीमती दीपाली धाकू वंदना ऊर्जा ट्रस्ट यांनीही कृपया मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मुंबई शहर श्रीमती दीपाली धाकू वंदना ऊर्जा ट्रस्ट. यानंतर मंडळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आपण काही संस्थांचा इथे सन्मान करणार आहोत. मंडळी सर्वात आधी अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र कोल्हापूर यांना माझी विनंती आहे, कृपया आपण मंचावर उपस्थित व्हायचं आहे. अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र कोल्हापूर, जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मंडळी
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र गेल्या 16 वर्षांपासून 502 बचत गट व 6,934 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे फेडरेशन म्हणून कार्यरत आहे. पुढील संस्था आहेत स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्र जळगाव. स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्र जळगाव महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव जिल्ह्यातील स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्र गेल्या 17 वर्षांपासून 510 बचत गट व 5,220 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे यशस्वी फेडरेशन म्हणून कार्य करीत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. पुढील संस्था आहे अकोला लोकसंचलित साधन केंद्र. अकोला लोकसंचलित साधन केंद्र ह्या गेल्या 15 वर्षांपासून 1077 बचत गट व 11,257 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे यशस्वी फेडरेशन म्हणून कार्य करीत आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अकोला लोकसंचलित साधन केंद्र अकोला यांच्यासाठी. पुढील ग्रुप आहे स्वयंसिद्धा लोकसंचलित साधन केंद्र वर्धा. स्वयंसिद्धा लोकसंचलित साधन केंद्र वर्धा या गेल्या 16 वर्षांपासून 302 बचत गट व 3,467 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे यशस्वी फेडरेशन म्हणून कार्य करीत आहेत. माविम द्वारा मंजूर सर्व उपक्रमांची उत्कृष्ट अंमलबजावणी करून महिला सशक्तीकरणाच्या कार्यात ते यशस्वी आहेत. स्वयंसिद्धा लोकसंचलित साधन केंद्र वर्धा. पुढील संस्था आहेत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रायगड. सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रायगड या गेल्या 16 वर्षांपासून 364 बचत गट व 4,620 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे यशस्वी फेडरेशन म्हणून कार्य करत आहेत. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया आपण सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र. आणि यानंतर तनिष्का लोकसंचलित साधन केंद्र मुंबई यांनाही माझी विनंती आहे कृपया आपणही मंचावर यायचं आहे. 25,000 रोख मानधन आणि पुरस्कार देऊन आपण या सर्व संस्थांचा सन्मान करत आहोत. तनिष्का लोकसंचलित साधन केंद्र मुंबई ज्यांनी गेल्या 13 वर्षांपासून 180 बचत गट व 3,000 महिलांचे संघटन करण्यात यशस्वी बचत गटांचे यशस्वी फेडरेशन म्हणून कार्य केलेले आहे. चला जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी आपल्या सर्व कर्तृत्ववान महिलांसाठी. माझी विनंती आहे मुंबईच्या सन्माननीय महापौर रितुताई तावडे कृपया आपण इथे येऊन आपल्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या. एकदा सन्माननीय मुंबई महापौर रितुताई तावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ देत मंडळी. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आयोग महिला आयोग आयोजित इतका सुंदर कार्यक्रम रुपालीताई चाकणकर यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ताई तुम्ही गेले 3 वर्ष काम करताय आणि आम्ही तुम्हाला सातत्याने टीव्हीच्या माध्यमातून वृत्तमानपत्राच्या माध्यमातून तुमचं प्रत्येक कार्य आम्ही पाहत आलोय. आणि ज्या तळमळीने मी आल्यानंतर तुमचं जे स्पीच पाहत होते ते स्पीच इतकं सुंदर की तुम्ही महिलांनी केलेले कार्य आहे ते तुमच्या वाणीतून एवढं ओघळत होतं की असं वाटत होतं खरंच त्यांचं काम इतकं आहे. कारण जेव्हा आपण महिलांसाठी खूप जोरदार काम करत असतो आणि तळमळीने काम करत असतो त्यावेळी त्यांच्या भाषणातून जे वाणीतून बाहेर पडतं ते स्वरूप तुमच्या भाषणातून इथे उभं असताना आम्हाला जाणवलं. त्यामुळे ताई प्रश्नच नाही, तुमच्या कामाला आम्ही सॅल्यूट करतो, सलाम करतो. तर या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि माझ्या वहिनी, खरं बघायला गेलं तर मी महापौर झाल्यानंतर 3-4दा माझं नाही 2-3 वेळाच ताई वहिनी आपली तुमची आणि माझी ओळख झाली. पण हे ताई वहिनी तुमचंही वाक्य ऐकलं होतं की जणू काही आपण 1 वर्षापासून ओळखत आहोत. असं एक ऋणानुबंध, एक काय वेगळं नातं असं माझं आणि सुनेत्राताई वहिनी त्या मला भेटल्यानंतर मला इतकं छान वाटलं, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली त्यांच्याकडनं. अशा आमच्या सुनेत्राताई पवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर सुशीबेन शहाचं नातं आजचं नाहीये ताई माझं. गेले 15-20 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतोय. सुशीबेन शहाने खूप कार्यक्रम राबवले होते त्या काळात आणि आम्ही त्यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अशा आमच्या सुशीबेन शहा या ठिकाणी उपस्थित आहे. अश्विनीताई अप्पर पोलीस महासंचालक या ठिकाणी उपस्थित आहे. मनीषाताई कायंदे
म्हणजे इथे बसलेले जे आहेत अर्धे त्यांचं आणि माझं काम गेले वर्षानुवर्ष कामाच्या माध्यमातून काही मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटलोय. तर अशा आमच्या मनीषाताई कायंदे या ठिकाणी उपस्थित आहे, नंदिनीताई आवडे सदस्य सचिव आणि पद्मश्री बेनाडे उपसचिव या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर असा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा कार्यक्रम या ठिकाणी रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. जागतिक महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमात मुंबईची महापौर म्हणजे मुंबईची सेवक या नात्याने उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं 11 तारखेला मला रुपालीताई 1 महिना पूर्ण होईल पदग्रहण केल्यानंतर आणि मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या बऱ्याच लोकांना तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलाही भेटण्याची संधी मिळाली आहे या ठिकाणी. महिला दिन हा केवळ उत्सव नसून स्त्रीच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा गौरव करणारा दिवस आहे. समाजाची खरी प्रगती ही त्या समाजातील महिलांना मिळणाऱ्या न्याय, सुरक्षितता आणि संधीवरती अवलंबून असते. महिलांच्या न्याय हक्कासाठी, सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग हे नेहमीच सक्रिय असते, याचा मी विशेष उल्लेख करू इच्छिते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आज सुरू होणारे महिला सन्मान पोर्टल हे महिलांच्या तक्रारीचे जलद आणि पारदर्शक निवारण करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचबरोबर सुरू होणारा सायबर वेलनेस कक्ष हा डिजिटल युगात महिलांना भेडसावणाऱ्या सायबर फसवणूक आणि छळासारख्या समस्यावरती प्रभावी मदत करणारा उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, हे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. रुपालीताई, काही गोष्टी गेले 20-22 वर्ष सुशीबाईंना माहिती आहे की मी काम करते. सामाजिक चळवळीतून आम्ही तयार झालेलो महिला आहोत आणि त्याच्यानंतर मग हे राजकीय व्यासपीठ मिळालं आणि आम्ही राजकारणात आलो, नगरसेवक झालो वगैरे. पण मी महिला नगरसेविका होती त्यावेळी माझ्याकडे बऱ्याच महिला यायच्या, कारण महिलेकडे जाण्यासाठी खूप कम्फर्टेबल असते. मला एवढंच म्हणायचं आता ह्या ठिकाणी आलेल्या सगळ्याच महिला त्या आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी केलेल्या महिला आहेत, ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मानही केलेला आहे. पण आपण ह्या ठिकाणी आलेल्या सगळ्या महिला त्या आपापल्या ठिकाणी लिडरशिप डेव्हलप केलेल्या महिला आहेत. त्यांनी खूप मोठं काम आपापल्या विभागात केलेलं आहे. पण विभागामध्ये काम करत असताना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, त्या माझ्या महिलांसाठी ज्या नेहमी आमच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स होते, आम्हाला मारझोड होते, माझ्या नवऱ्याकडनं मला मारलं जातंय, मला विभागामध्ये काही ठिकाणी टीजिंग केलं जातंय, अशा पद्धतीच्या विषय आमच्याकडे बरेच घेऊन आलेले आहेत. प्रश्नच नाही, त्यासाठी पोलीस स्टेशन आहे, महिला आयोग आहे, सगळ्याच आहे. पण महिला आता आपण 20व्या शतकात राहतोय, तर महिला स्वतःहून का सक्षम होत नाहीये? हा माझा पहिला प्रश्न महिलांसाठीच आहे. प्रत्येक महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते. ती ताकद तिच्या आत ती कधीच ओळखत नाही आणि ती जर तिने ओळखली तर ती किती प्रभावीपणे पुढे येऊ शकते याचं उदाहरण म्हणजे आम्ही या ठिकाणी सगळ्या बसलेल्या महिला आहोत किंवा तुम्ही या ठिकाणी बसलेल्या महिला आहोत. तर अशा महिलांना ज्या विभागामध्ये काम करत असताना ज्यावेळी त्यांना त्रास होत असतो त्यावेळी त्यांच्याशी जाऊन समुपदेशन करून त्या पद्धतीत त्यांना चांगल्या आपल्या प्रवाहात आणणं हे मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी कर्तव्य आहे. त्यांना ताकद देणं, त्यांच्या हाताला बळ देणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य या ठिकाणी आहे. आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा होणारा सन्मान हा समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. रुपालीताई, मी स्पेशली या ठिकाणी सांगू इच्छिते की कमीत कमी आम्ही महिला सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये 500 आणि मुंबईमध्ये त्याची प्रमुख मी होती, 88 संस्था आम्ही सुरू केल्यात. मी महापौर झाल्यानंतर मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये येणारे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते आम्ही त्याच्यामधले मी निकष चेंज करून पॉलिसी डिसिजन करून त्या सगळ्या महिलांना कसं घेता येईल, म्हणजे तिला आर्थिक सक्षम कसं करता येईल या गोष्टीसाठी मी पूर्ण काम करून आज जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारी मग दक्षता कमिटी असेल किंवा विविध असे कॉन्ट्रॅक्ट असतील त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं काम हे महापौर म्हणून महिलांसाठी मी केलेलं काम मी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छिते. कारण आपण सगळ्या गोष्टीचं सोंग करू शकतो, आपण पैशाचं सोंग करू शकत नाही. जेव्हा महिला जास्तीत जास्त वेळ काढून एखाद्या सामाजिक गोष्टीसाठी किंवा राजकीय प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना सुद्धा येत असते तेव्हाही तिला घरातून त्रास होतो.
ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की तू 3 तास देते, 4 तास घराच्या बाहेर विविध पक्षाच्या कार्यक्रमासाठी असेल किंवा सामाजिक गोष्टीसाठी असेल, तर त्याच्यासाठी तू घरातला 3 तास देते, तर नवरा तिला विचारते, सासू विचारते, घरातली माणसं विचारतात. त्यावेळी आमचं असं मत आहे की त्या महिलांना जर सक्षम केलं आणि आर्थिक बळ दिलं तर ती नक्कीच तिच्या नवऱ्याला किंवा घरातल्यांना सांगू इच्छिते की हो, मी 2 तास कामासाठी बाहेर जाते, पण त्या माध्यमातून येणारं काम सुद्धा मी घरात घेऊन येते. ही सक्षमता, ही ताकद आपल्याला सगळ्यांना महिलांना देणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कथा अनेक महिलांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात. मुंबईच्या दृष्टीने महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे. यंदा तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 पैकी 138 महिला सभागृहात आहे. म्हणजे महिलांची ताकद बघा किती आहे. आणि 89 पुरुष त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये. महानगरपालिकेमध्ये आज फक्त कर्मचारी आणि कामगारच म्हणूनच नव्हे तर अग्निशामक असू दे, सुरक्षा रक्षक असू दे, यासारख्या प्रशासनाच्या प्रमुख पदावरती सुद्धा महिला अत्यंत जबाबदारीने आपले कार्य पार पडित आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर मिळावा यासाठी महानगरपालिकेमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक समित्या या ठिकाणी आम्ही प्रभावीपणे या ठिकाणी राबवत आहे. आणि त्यावरती माझं पूर्ण लक्ष आहे. त्या प्रत्येक कक्षाला मी जाऊन भेट देते रुपालीताई, आणि तिथून मी म्हणजे फक्त जरुरी नाही की विभाग समाजातच महिलांना त्रास होतो, कधी कधी कार्यालयामध्ये होतो, नोकरीवरती काम करणाऱ्या पण महिलांना काही त्रास असतात, असे बरेच काही कारणं असतात. तर त्यामुळे अशा पद्धतीचे कक्ष तयार करून त्याच्यावरती निरीक्षण करण्याचं आणि प्रभावीपणे काम करण्याचं काम सुद्धा हे आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 8,000 महिला बचत गट कार्यरत आहे. यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि स्वाभिमान मिळवून देण्याचे काम महानगरपालिकेने केले आहे. याचा उल्लेख मी मुद्दाम या ठिकाणी तुमच्याकडे करतो आणि हे करत असताना आम्हालाही त्याचा खूप अभिमान वाटतो. महिला सक्षमीकरण हे केवळ योजना नसून समाजाच्या विचारांमध्ये आणि सकारात्मक बदल घडवण्याची एक चळवळ आहे. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, समाज आणि राष्ट्र सुद्धा सक्षम होण्यासाठी मदत होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना समानता सन्मानाच्या समाजासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन कार्य करण्याचा या ठिकाणी संकल्प करूया. आणि याचबरोबर मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छिते की मुंबईच्या शाळा अजून एक रुपालीताई आणि वहिनी मी या ठिकाणी विषय घेतला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये की मुंबई उपनगरामध्ये 3,333 कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरा शाळांमध्ये बसवण्याचं जे प्रपोजल आहे ते पास करून अर्थसंकल्पामध्ये पण त्याची मी तरतूद केली. म्हणजे 4 कॉर्नर्स आपण सगळ्या बाजूने ह्या ठिकाणी आपण काम करतोय, या ठिकाणी शिक्षक महिला काम करतात आहे आणि कॅमेरे सुद्धा काम करणार. म्हणजे अशा पद्धतीने जर कोण काही करण्याचा प्रयत्न करणार तर उपनगरामध्ये जवळपास 3,333 कॅमेरे बसवण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी केलेले आहे. आणि त्याचबरोबर पोष कायदा हा जो तुम्ही प्रभावीपणे या ठिकाणी राबवताय त्यामुळे नक्कीच महिलांना त्याचा चांगला आधार येणाऱ्या काळामध्ये मिळणार. रुपालीताई तुम्ही अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवले आणि अर्थात तुमचं खूप कार्य मोठं आहे. तुमच्या पुढील वाटचालीस आणि येणाऱ्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते आणि माझं भाषण येथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी सन्माननीय मुंबई महापौर ऋतुताई तावडे यांच्यासाठी. आणि मी आता विनंती करू इच्छिते सन्माननीय आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांना कृपया आपण पुढे येऊन सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सन्माननीय डॉक्टर मनीषाताई कायंदे यांच्यासाठी. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिनाच्या मंचावरील आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार, रुपालीताई चाकणकर ज्यांनी हा कार्यक्रम केला, चाइल्ड राईट्स कमिशनच्या माजी अध्यक्षा सुशीबेनच्या, ज्योतिताई मेटे, दोर्जे मॅडम आणि सर्वच उपस्थित मंचावर मंडळी, समोर उपस्थित असलेल्या सर्वच पुरस्कारार्थी महिला, त्यांच्याबरोबरची सगळी टीम. खरं तर जेव्हा मंचावर प्रत्येकीचा सत्कार होत होता तेव्हा त्यांनी आवडीने त्यांच्या टीमला पण आणलं, कारण हे कार्य कोणी एकटं कोणी करू शकत नाही. हे धनुष्यबाण जे आहे ते खूप मेहनत लागते, त्याला उचलायला, एखाद्याला न्याय द्यायला, एखाद्याचं म्हणणं ऐकून घ्यायला खूप वेळ लागतो. आणि तो वेळ तुम्ही देताय, समाजात तुम्ही फिरताय, जाताय आणि प्रत्येक महिलेला
आपलं कोणीतरी ऐकून घेतंय, हे जे समाधान तुम्ही तुमच्या कार्यामार्फत करताय हे अत्यंत मोलाचं आहे. ताई, खरं तर आज अशी परिस्थिती आहे की घराघरामध्ये एकमेकांचं ऐकायला कोणी राहिलं नाही. म्हणजे एखाद्याला दुःख असेल तर ते कुठे व्यक्त करावं, कोणाकडे व्यक्त करावं, आणि चुकीच्या माणसाकडे व्यक्त केलं तरी कोणीतरी गैरफायदा घेतो त्याचं. आणि म्हणूनच महिला अनेक वेळा त्रयस्थांकडून, कधी कधी घरातल्या लोकांकडूनही संकटात सापडतात. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या महिलेवर अन्याय होतो, अत्याचार होतो, तर हे करणारी जवळची मंडळी जास्ती असतात, दूरची मंडळी कमी असतात, हे पोलीस रिपोर्ट सांगतो. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचं काय तर मानसिकदृष्ट्या महिलांनी ताकदवर बनलं पाहिजे. कारण सायबर गुन्हे, जसं आज त्या पोर्टलचं उद्घाटन झालं आणि रुपालीताई चाकणकर तर इतके कार्यक्रम आणि इतके नवनवीन उपक्रम करत असतात की खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण महिला आयोग म्हटलं तर अगोदर आपण पाहिलं तर त्याची कक्षा खूप कमी होत्या, परंतु रुपालीताई तुम्ही आल्यापासून, तुम्ही समोर आहात म्हणून कौतुक करत नाही, परंतु तुम्ही खरंच महिला आयोगाला दारोदारी नेण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांना सुद्धा अनेक वेळा टीका सहन करावी लागली, ट्रोलिंग सहन करावं लागतं, तरी पण एक उदाहरण त्यांनी सेट करून दिलंय की आपल्याला आता सगळ्यात महिलांना, आम्ही राजकारणातल्या महिलांना सगळ्यात भेडसावणारी समस्या कोणती तर ट्रोलिंग, परंतु त्याकडे लक्ष द्यायचं नाही. इवन आता तुम्हाला महिला मेसेजेस येतात फोनवर, तर हे मेसेजेस कधी कधी आपण ट्रॅप होतो या मेसेजमध्ये आणि त्याच्या मागे लागतो आपण. एखादी खोटी वेबसाईट असते, काहीतरी खोटी ऑफर असते. म्हणून या सगळ्यापासून सुरक्षितता पाहिजे असेल तर महिला आयोगाने आज देखील ज्या पोर्टलचं उद्घाटन झालंय, आणि मला खरंच आनंद आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला ते कनेक्टेड आहे. कारण अनेक वेळा पोलिसांना पण सेन्सिटायझेशनची गरज असते, ते देखील महिला आयोग करत असतं. कारण एखादी सिच्युएशन कशी हँडल करायची हे पोलिसांना पण त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, आणि ते देखील महिला आयोगाच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. खरं तर आज मला सुनेत्रा ताईंचं कौतुक वाटतं. मी ताई तुम्हाला नेहमी म्हणेन, कारण ताई हे नातं डायरेक्ट आहे, म्हणून मला ताई म्हटलेलं नेहमी जास्ती आवडतं, ते डायरेक्ट. परंतु ताईंनी म्हणजे दादांचा कित्ता गिरवत अगदी वेळेवर आलेले आहेत. मी सॉरी म्हणते तुम्हाला की मी वेळेवर यायला पाहिजे होतं, मला 15 मिनिटं उशीर झाला, परंतु आता जिकडे कुठे तुम्ही असाल तिकडे मी 10 मिनिटं अगोदर पोहोचेन. कारण खरोखरच वेळेत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे, आणि राजकारण्यांमध्ये ही क्वालिटी खूप कमी असते आणि तुम्ही ती दाखवून दिली आहे. कालच खरं तर आपला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, आणि या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकऱ्यांना जास्ती प्राधान्य दिलंय. किंबहुना हे वर्ष जे आहे ते महिला शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेलं आहे. आपल्या राज्यानं महिलांसाठी म्हणजे महिला शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना जाहीर केल्या आहेत, आणि त्यामध्ये मी फक्त पटकन वाचून दाखवते, जास्ती वेळ न घेता, कारण आम्हाला प्रत्येकाला आज खूप कार्यक्रम आहे. एक तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, जे लोक कर्ज वेळेत फेडतील तर त्यांच्यासाठी देखील एक 50,000ची तरतूद केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांचं पीक कर्ज भरलेलं आहे तर त्यांना हे 50,000 मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर आहेतच, आणि त्यामध्ये अर्थातच यासाठी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणारे माननीय अजितदादा पवार आणि दुसरे त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आज लाडक्या बहिणी खरोखरच समाधानी आहे. नेहमी विचारलं जातं ही लाडकी बहीण, प्रत्येक वेळा कोणी विरोधकांना एकच प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये, लाडकी बहीण योजना. म्हणजे हा त्यांना इतका प्रॉब्लेम झालाय की कळत नाही की महिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते त्यांना पाहवत नाहीये की काय विरोधकांना, असंच म्हणायला पाहिजे. महिला पशुपालक आणि शेळी पालन योजना, वुमन कॅटल रेअरर्स यांच्यासाठी देखील योजना आली आहे. शेतकरी वीज बिल माफ ही देखील आले. लखपती दिदी आणि त्यामार्फत शी मार्ट्स, तर उमेदच्या मार्फत 16 जिल्ह्यांमध्ये उमेद स्टॉल्स म्हणजे महिलांनी तयार केलेल्या वस्तू यांच्या विक्रीसाठी आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होणार आहेत. आणि शेतीमध्ये AI
आपण पाहिलं तर यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो तर शेतीमध्ये जास्तीत जास्त त्याचा उपयोग कसा होईल, हवामान कसं असेल, कुठलं पीक यावेळा घेतलं पाहिजे, मग त्याच्यावर कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे, ड्रोन दीदीच्या मार्फत महिलांना ड्रोन चालवणं आणि कशी फवारणी करायचं याचं देखील ट्रेनिंग. खरं तर महाराष्ट्र सरकार खूप काही करत आहे, परंतु या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा. ताई, आज तुमचं नेतृत्व आम्हाला लाभलंय. जरी ते वेगळ्या परिस्थितीत झालं तरी राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि काही वेळा जर का मुख्यमंत्र्यांशी नाही बोलू शकलो तर आम्ही उपमुख्यमंत्री आमच्या आहेत आणि आम्ही तसंच समजून आम्ही काम करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी. पुन्हा एकदा सन्माननीय आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार वर्षा होऊ देत. आणि अर्थातच आता तो क्षण आलेला आहे ज्यांच्या सुंदर आवाजात शुभेच्छा ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहोत. मी विनंती करू इच्छिते सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना. कृपया ताई आपण सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या. ताई, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. नमस्कार. आजच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आणि आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडेजी आणि आत्ताच ज्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्या मनीषा कायंदेजी, तसेच अश्विनी दोर्जेजी, तसेच राज्यभरामधून या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या सगळ्याच दादांच्या लाडक्या बहिणी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच माझे बंधू भगिनी, प्रसार माध्यमातील सर्वच माझे पत्रकार बंधू, व्यासपीठावरील इतर मेटेताई, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलेला आहे त्या आमच्या धडाडीच्या रुपालीताई चाकणकर आणि त्यांचे सर्वच सहकारी, आपल्या सर्वांना खरंच माहिती आहे की उद्या जागतिक महिला दिन आहे, पण सगळीकडेच महिला दिनाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या महिला भगिनींना, माता भगिनींना मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. शुभ शकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, झिजतानाही दरवळणार देवाऱ्यातलं चंदन तू. हे या सर्व महिलांसाठी सांगितलं तर वावगं ठरणार नाही. तुमचं आणि माझं आणि कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाचंच, प्रत्येक महिलेचं आयुष्य साधारणतः असंच असतं. आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या उन्नतीसाठी झिजणं, झगडणं आणि लढणं हेच प्रत्येक महिलेच्या आयुष्याचं संचित असतं असं म्हणायला काही हरकत नाही. स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचं आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आज रवींद्र नाट्य मंदिराच्या या सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला, आपल्याला सर्वांना भेटण्याचा योग आला, त्याबद्दल मला अत्यंत आनंद झालेला आहे. खरं तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं राज्य सरकार आणि राज्य महिला आयोग करत असलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. हे रुपालीताई चाकणकरांच्या त्यांच्या कारकिर्दीच्या भाषणातून आपल्याला कळलेलंच आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये महिला आयोगाचं तक्रार निवारण पोर्टल, सायबर कक्षाचं उद्घाटन तसेच आयोगाच्या भरारी पुस्तक आणि जनजागृती माहिती प्रकाशन पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आपण पाहिलं. या सर्व उपक्रमांमुळे राज्यातल्या माझ्या माता भगिनींच्या समस्या अधिक वेगानं, पारदर्शकतेनं आणि परिणामकारक सोडवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. खरं तर महिला आयोगाच्या या पोर्टलमुळे राज्यातल्या कोणत्याही महिलेला घर बसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल. कारण आता आपल्याला माहिती आहे की जवळजवळ प्रत्येक महिला किंवा आपली सगळीच जनता मोबाईलच्या या युगामध्ये त्याचं ऑपरेटिंग करायला चांगलं शिकलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही महिलेला या पोर्टलद्वारे जर काही घडलं तर त्यांना तक्रार करण्यासाठी नक्कीच याचा वापर करणं, तात्काळ वापर करता येणं अगदी सोपं आहे. आणि तिच्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीची माहितीसुद्धा मोबाईलवर मिळणार आहे. आणि ही प्रणाली राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनशी जोडलेली असल्यामुळे महिलांच्या तक्रारीला तात्काळ कारवाई करणं हे शक्य होणार आहे. कारण आपण या अगोदर पाहायचो की महिलांना कधी तक्रार करायची असेल आणि ती तक्रार जरी करायचं म्हटलं तरी अगोदरच महिलांना दडपण असायचं. पण आता आपल्या एका मोबाईलच्या क्लिकवर आपण ही तक्रार करू शकणार आहोत आणि लगेचच ती पोलिसांच्या तिथे जोडली गेल्यामुळे त्याच्यावर लगेच कारवाई होण्यासही मदत होणार आहे. आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये महिला विरोधामध्ये सायबर गुन्ह्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आपण सगळेच रोज ऐकतो, पाहतो आणि खरोखरच ही अत्यंत गंभीर बाब आहे. सोशल मीडिया, इंटरनेट किंवा मोबाईलच्या माध्यमातून होणारी फसवणूक, छळ किंवा मानसिक त्रास यावर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी महिला आयोगाचं सायबर सुरक्षा कक्ष उभारलेलं आहे. आपण आत्ताच ऐकलं. महिलांना कायदेशीर मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि समुपदेश देणारा हा कक्ष निश्चितच अनेकांना आधार देणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे या असा उपक्रम राबवणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमात महिलांच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या सन्माननीय लोकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज सन्मान केला, त्या सर्वांचंच मी मनापासून त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या कष्टाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते. त्यांना त्यांच्या कार्याची ही पोचपावती दिल्यामुळे नक्कीच मी महिला आयोगाचे आभार मानते. खरं तर समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी दिलेले हे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आदरणीय अजितदादांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि
त्यांच्या स्वावलंबनासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रभावीपणे लाभ होण्यासाठी आणि पोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने लखपती दिदी उपक्रमांतर्गत राज्यात आत्तापर्यंत 27 लाख लखपती दिदी तयार झाल्या असून यापुढे 2026-27 वर्षामध्ये आणखी 25 लाख महिला लखपती दिदी बनण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू करण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पामधून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे माझ्या तळागाळातल्या बचत गटांच्या उत्पादनाला नक्कीच चांगला भाव मिळणार आहे आणि त्यांच्या विक्रीतून माझ्या सगळ्या महिला भगिनी स्वावलंबी आणि सक्षम बनण्यास मदत होणार आहे. आदरणीय दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला स्वाभिमानानं, आत्मविश्वासानं आणि सुरक्षिततेमध्ये जगावी. महिलांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि न्याय या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी खरं तर ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्यानं विविध योजना राबवत आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यावर आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिला आयोग खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपण पाहत आहोत. आजच्या कार्यक्रमानंतर खरं तर मलाही तो कार्यक्रम पाहायला आवडला असता. एक तिची गोष्ट हे नृत्य, संगीत, नाटक आणि स्त्रीचा संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाची कहाणी आपल्यासमोर मांडणार आहे. त्याचप्रमाणे उजेडाच्या वाटेवर हे छायाचित्र प्रदर्शन स्त्रीच्या जीवनातील विविध पैलूंचं आपल्यासमोर उघडणारं एक्झिबिशन मी पाहिलं आणि ते अतिशय उत्तम आहे, शाश्वत आहे आणि खरंच आपल्याला नक्कीच त्यातून प्रेरणा घेण्यासाठी खरोखरच अतिशय सुंदर आहे. मला खात्री आहे की अशा उपक्रमांमुळं समाजातील स्त्रींविषयी दृष्टिकोन अधिक संवेदनशील आणि सकारात्मक बनेल. चला तर या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानाचे आणि योग्य संधीचे वातावरण देण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूयात. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केलेत तसेच महिला आयोग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करते. त्यांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. सदा हे घोष पुन्हा
जोडून प्रार्थना गीतासाठी उभं राहायचं आहे. सर्व महिलांना माझी विनंती आहे, प्रार्थना गीतासाठी कृपया सर्वांनी उभे राहावे. चला, काही थोडेसे टेक्निकल एरर्स आहेत आणि ताईंनाही लवकर निघायचं आहे, त्यामुळे माझी विनंती असेल, सो नंदिनी ताई आवडे, कृपया आपण इथे येऊन सर्वांचं आभार प्रदर्शन करावं. आणि पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी. आपण सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे. आता आवडे ताई आपलं सगळ्यांचं आभार प्रदर्शन करणार आहेत. सगळ्यांना विनंती, कृपया सर्वांनी बसून घ्यावे. सर्वांना नमस्कार. मी दिसले नाही तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. आदरणीय सुनेत्राताई पवार, आपल्या सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री यांच्या प्रेरणादायी शब्दांनंतर जे मला वाटतं पुढच्या महिला दिनापर्यंत नक्कीच सगळ्यांच्या स्मरणात राहतील आणि बऱ्याच जणांना आयुष्याची प्रेरणा देतील, अशा शब्दांनंतर मी खरं म्हणजे बोलणं फारसं काही आवश्यक नाही असं मला वाटतंय. परंतु कार्यक्रमातला एक महत्त्वाचा भाग म्हणून मी सर्वांचे आभार मानणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी अमूल्य वेळ आपला दिलेलाच आहे. आमच्या आदरणीय रुपालीताई चाकणकर यांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, सपोर्ट दिलेला आहे. आदरणीय आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनीही वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे त्या प्रेरणा देण्यासाठी उपस्थित आहेत. मुंबईच्या महापौर प्रथम नागरिक रितूताई तावडे, ॲडिशनल DG अश्वती दोर्जे मॅडम, श्रीमती सुशीबेन शहा, श्रीमती ज्योती मेटेताई, ज्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर पण राहिलेल्या आहेत. त्यांचं हे कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आणि रवींद्र नाट्य मंदिराच्या संचालिका मिनल जोगळेकर यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तसंच माविम, आपलं जे उजेडाच्या वाटेवर हे छायाचित्र प्रदर्शन आहे, बाजूच्याच कला दालनामध्ये आहे, सर्वांनी ते अवश्य पाहावं. त्याचे छायाचित्रकार संदेश भंडारे, शब्दांकनकार आहेत वर्षा कुलकर्णी, त्यांनीच आपलं भरारी पुस्तकाचंही शब्दांकन केलेलं आहे. त्याशिवाय सायबर कक्षाचं काम आमचं पाहणारे आहन फाउंडेशनचे श्री उन्मेष जोशी, सोनाली पाटणकर आणि पोर्टलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे महाआयटीचे श्री संजय काटकर साहेब, पूनम महाजन मॅडम यांचे सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. आज याच नाट्यगृहामध्ये एक तिची गोष्ट हे अतिशय सुंदर असं कामकाजी महिलेवर, वर्किंग वुमनवरती एक नाटक आहे, फार सुंदर ऑपेरा आहे, सगळ्यांनी अवश्य बघावा. त्यानंतर आज सायंकाळी मी कात टाकली हे मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती असणारं अष्टूर गाव जे आहे, तिथल्या शबानाताई अष्टूरकर यांच्या जीवनावरती आधारित लावणीचा सुंदर कार्यक्रम आहे. उद्या डॉक्टर रखमाबाई सावे या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला डॉक्टर, देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर यांची जीवन कहाणी, ज्यांना समाजसेवा करायची होती आणि वैवाहिक बंधनात राहायचं नव्हतं, परंतु त्यांच्यासाठी हिंदू असल्यामुळं घटस्फोटाचा मार्ग उपलब्ध नव्हता, अशा रखमाताईंची जीवन कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याचं उद्या मंचन होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात ते नाटक आहे. त्यानंतर आदिम स्त्रीच्या सक्षमतेबद्दल गायन आणि वेगवेगळ्या गीतांमधून आणि वेगवेगळ्या माहितीपर त्यांच्या रिसर्चवरती आधारित असा कार्यक्रम सादर करणार आहेत अहमदाबादच्या प्राची माया गजानन. तोही कार्यक्रम अत्यंत उत्कंठापूर्ण आणि रोचक आहे, आपल्या ज्ञानामध्ये खूप भर टाकणारा आहे. तर असा हा भरगच्च कार्यक्रम यावर्षी महिला दिनाच्या निमित्तानं महिला आयोगानं आयोजित केलेला आहे. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ अवश्य घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करत आहे. आणि आज आणि उद्या सर्वांनी अत्यंत हौसेनं आणि महिला दिन साजरा करण्याच्या इच्छेनं अगदी उत्सवाच्या वातावरणामध्ये इथे येऊन या चारही कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि महिला दिन खऱ्या अर्थानं सक्षम आणि
वैविध्यपूर्ण बनवावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आपण सगळे इथे आलात आमच्या शॉर्ट नोटीसवरती, याचंही मला खूप कौतुक आहे आणि मी आपले अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.